गणेशनाथ भगवान की सर्वांनी भजन करायचं तीन सिरायक मान ताली वाजली भजन तीन सिरायक मान दत्ता तुला तीन सिरायक मान तीन सिरायक मान दत्ता तुला तीन सिरायक मान तीन सिरायक मान दत्ता तुला तीन सिरायक यजमान मंडळी पूजनासाठी झाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकारेषु सर्वदा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती फुलमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझ प्रेम सर्व काळ श्री गणेशाय नमः ओम नमो श्री गणेशा हे लंबोदरा विघ्न विनाशा करुणिया कृपा दृष्टी ओ ग्रंथ पूजन समयी ओणी विराजमान होई महाराजा तो हेळंब मूर्ती पार्वतीचा नंदन मनवोने नमस्कार तयासी हे पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात पुष्प आजचा पर्व खूप आगळा वेगळा आहे मायबापांना. ज्यादा पसारा लांबण्याचा प्रयत्न करत नाही कारण खूप वेळ कमी आपल्याकडे. ऐका, खऱ्या अर्थानं भक्तीची मोज अगदी जवळ आली की तशी वाढत जाते आणि ही मोज मनुष्याला जीवनभर हेच काम येणार आहे, बाकी काही येणार नाही. आपल्या सोबत एवढंच जायचंय, ते वागणं, त्याचं राहणं, त्याचं. आज या ठिकाणी हरी महाराजांनी सुंदर असं कीर्तनही केलं, त्यामधूनही आपण खूप काही बोध घेतला असेल.
यती रूपम दत्त रूपा दंडधारी पदी पादुका शोभत्या सौख्यकारी ज्याच्या पदेच दुःख निहारी तुझं वीर दत्ता मज कोण तारी. म्हणून करताना भगवान परमात्म्याचं चिंतन ते कोणी करू दे सोबतच असतं. जोरदार टाळी वाजू त्यांनी आपल्या या आश्रमाला या कानिफनाथ बाबाच्या कार्याला आपलाही थोडासा मोलाचा वाटा 14 वर्षापासून करू राहिले. आणि त्यामध्ये योगायोग आजचं कीर्तन सेवा मला ऐकण्याची काही आज वेळ मिळाला नाही कारण थोडासा उशीर झाला. आणि महाराज काही बोललेच नाही माझं कीर्तन. ते पॉम्पलेटवर नाव टाकलं मला विचारलं नाही काय दुसरे महाराज पुनश्च आमच्याकडून सर्वांच्या वतीनं पुन्हा एक वेळेस टाळी धन्यवाद. अरे खऱ्या अर्थाने हेच करायचंय. आपल्या गावचे लोक पहिले मोठे करायचे. आपल्या जवळचा महाराज पहिला ओळखायचा. मग सोनवाडी असेल उंदरवाडी असेल रायगाव असतील भायगाव असेल आपल्या लोकांना दूर ठेवायचं आणि बाहेरून भले मोठमोठे आणायचे. काही मोठे बिठे काही नसतात ते आपणच करेल राहत असतात. आणणं हे आपलं कर्तव्य आहे. संत येती घरा होची दिवाळी दसरा पण आपल्यालाही सोबत घेऊन चालायचंय. कोणाला काय करा बोललं फडका करून ऐका गडबड नका गडबड टाळी वाजाय कोळेस गोरक्ष जालंगर चरपटाश अडभंगम काने पमचिंद्राध्यान रतिरेवानक भरतरी बंबवर्ण नवनाथ सीता. काही लय मोठा विषय नाही. बसा बसा खाली बसा. ऐका 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 बसा खाली बसा. बाकीचे बसून घ्या. झालं बे शांत झालं. बस 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 झालं झालं. सद्गुरु चैतन्य कानिफनाथ भगवान की जय. पुढे होतो आपण काय सांगत होतो. आपले जवळचे लोक मोठे केले पाहिजे आणि हाच संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. ऐकलं पाहिजे. नाथबाबाची कथा आहे आणि संकट येणारच आहे. काही घाबरायचं नाही. ते संकट दूर करणं त्यांचं काम. काहीच नाही. मी कालच बोलून गेलो. 1000 वेळेस मंडप सोडावा लागला ना 1000 वेळेस बांधावा लागला तरीही माग पुढं कचला नाही माणूस. आणि काही नाही राहू दे पहिलाच येत असेल. बसा. आणि बाबाचं सांगितलं वर्णन करत असताना आज भगवान दत्तात्रेयाचा 2 प्रहारी अवतार सांगितले. आपण तेही या ठिकाणी कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे. गेले 14 वर्षापासून हा ज्ञान यज्ञ जो सुरू आहे या ज्ञान यज्ञामध्ये हेच आपल्याला शिकायला मिळालं की भगवान परमात्मा काय आहे आणि तो काय असतो. जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी येतात बऱ्याच गोष्टी जातात माय बापांना. परंतु ईश्वराची कृपा लादणं एवढं सोपं नाही आणि लादून घेणं बी एवढं सोपं नाही. कारण आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी
तसं म्हणत आलं तर काही बी होत, करता करविता तो विश्वंभर जगाचा नायक, जगाचा मालकच आहे. आज आपण सुरसाची कथा भगवान नवनारायणाची ऐकण्यासाठी या ठिकाणी श्रोते जण बसलेले. तुम्ही साक्षात महेशाच्या मूर्ती वंदोनी ग्रंथासी आदरिका. ज्या ज्या वेळेस नमस्कार येतो त्या त्यावेळेस सर्वांनी हात जोडला पाहिजे. ज्या ज्या वेळेस भजन येतं त्या त्यावेळेस टाळी वाजली गेली पाहिजे. कारण या धर्मध्वज मंडपामध्ये, या वांग यज्ञामध्ये आपण जेवढ्या वेळेस टाळी वाजून जेवढ्या वेळेस नमस्कार करू, तो आपल्याला या सर्व 84 योनी फिरून फिरून आलेल्या निर्देहाला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी एक साधन बनलेलं आहे. मायबाप, एक भजन आपण सर्वजण पुनश्य घेऊ. क्या खूब रूप बनाया जग में नौबत राजा, पता नहीं लग जाता पुष्प ठेवत असताना बघत काय सुंदर वर्णन आहे. स्वरूप कसं आहे, शिंगी शैली शिरजटा जोली भगवा वेश, कान में कुंडल भस्मल से शिव गोरखनाथ जी को आदेश. बाबाचं राहणं वेगळंच आहे, सजणं धजणं बी वेगळंच आहे. माय बापांनो ऐका, डोक्यावर जटाचा भार आहे, शिंगी शैली धारण केलेली आहे. काल आपण बघितलं भरतरी नाठाला मागीला जाई कथन, उपरी भरतरी नंदन विवाह सोहळा संपन्न, करवोनी सनात पै केला. मागीला जाय म्हणे भरतरी नाथाचा विवाह सोहळा करून पिंगलासाठी 12 वर्ष हाय पिंगला करून पुनश्च म्हणले भक्तीकडे बोलवलं. आणि गोरक्ष
दक्षनाथांचे गुरूंचे गुरुबंधू म्हणून जगामध्ये भरतरी हरी नावानं प्रख्यात झाले. आता नमो गोरक्षासी जाने कृपा केली भरतरी हरीसी दत्त पै भेटविला. गुरु शिष्याची भेट झाली. ज्याचा गुरुवर विश्वास आहे ना त्याची नौका कशी पार होईल सांगता येत नाही. म्हणून गुरुवर विश्वास गुरुवर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. ज्याच्या हृदयात गुरु मूर्ती असते त्याची जगभर कीर्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण गुरुच कळाला नाही, खरा गुरुच समजला नाही तर मग जगात भर कायची कीर्ती. राजू काका, गुरु करणं हे खूप साधं साधन नाही, अवघड आहे. गुरु एकदा कळाला का मग सगळं सोपं झालं म्हणले. गुरुच्या भजनामध्ये मन लागलं पाहिजे. मन लागो रे गुरु भजनी गुरु निंदनी. हे मन लागो रे इतकं भजन झालं पाहिजे. राम 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 राम. या ठिकाणी शिव महापुराण भगवान परमात्म्याच्या या सोहळ्यासाठी भक्तिभावानं गेलं पाहिजे. या नवरात्र भक्तिसार
काल नारळ दिले आपण बऱ्याच जणांना, 2 नारळ सांगितले, जोडीनं सांगितले. म्हणले महाराज तरी काय टाइमपास थोडी करायचा आहे, कधी येणार आहे जे हाजीर पुढे तुम्हाला सगळं माहिती.